शॉर्ट सर्किटनं लागली मालवाहतूक डंपरला आग. मिरज कुपवाड रोडवरील घटना. मिरजेतून कुपवाडला जाणाऱ्या रस्त्याकडेला असणाऱ्या पाईप कारखान्याजवळ वेल्डिंग दुकानाच्या समोर मालवाहतूक डंपर हा काही कामानिमित्त आला होता. तरी काम चालू करण्यासाठी 15 मिनिटे अगोदर डंपर ट्रकच्या पुढच्या ड्रायव्हर केबिनमध्ये शॉर्ट सर्किट होऊन आग लागली. ही ड्रायव्हरला घटना समजताच ड्रायव्हरनं तात्काळ आग विझवण्यासाठी आजूबाजूला असलेल्या नागरिकांना मदतीसाठी बोलावून आग विझवण्याचा प्रयत्न केला. तरी आग विझवता आली नाही. त्यांना तात्काळ कॉल करून आपला मालक श्री अंश श्रीकांत गणे यांना फोन करून हा सर्व प्रकार सांगितल्यानं मालकांनी अग्निशामक दलाला कॉल करून बोलवण्यास सांगितलं असता ड्रायव्हरनं अग्निशामक दलाला तातडीनं कॉल करून घटनेची सर्व माहिती सांगितल्यानं तात्काळ अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले आणि आगीवर पाण्याचा मारा करून आगीवर नियंत्रण मिळवून आग विझवण्यात आली. तर यावेळी अग्निशामक दलातील फायरमन संतोष हाके, विक्रम कोरे, ड्रायव्हर जावेद मुश्रीफ यांनी काम पाहिले. 12 वाजता अशी वर्दी आली की कुपवाड मिरज रोडला सिमेंटच्या कारखान्याजवळ डंपरला आग लागली होती. ताबडतोब घटनास्थळी येऊन आगीवरती पाण्याचा मारा करून संपूर्ण आग विझवली आहे. टीम फायरमध्ये ड्रायव्हर जावेद मुश्रीफ व फायरमन विक्रम कोरे होते. माझं नाव श्री अंश गणे. माझी गाडी 3454 डंपर आज MIDC कुपवाड रोड मिरज MIDCमध्ये वेल्डिंगच्या कामासाठी सोडली असता अजून कामाची सुरुवात व्हायची होती. अजून त्याला कामाचं जे काय आर्थिंग वगैरे द्यायचं होतं ते काय अजून दिलं नव्हतं. आणि ती गाडी आणून लावल्यानंतर एक 10 ते 15 मिनटात ती पेट घेतल्यानंतर माझ्या ड्रायव्हरचा मला फोन आला. मी त्यांना हे केलं की त्यांना सांगितलं अग्निशामक दलाला फोन करा. त्यांनी फोन केला. वेळेत अग्निशामक दलाची माणसं येऊन इथल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी लोकांनी येऊन मी इथं पोहोचेपर्यंत ती आग बऱ्यापैकी त्यांनी विझवली होती. आणि आम्हाला अग्निशामक दलाचं मोलाचं सहकार्य झालं आणि इथल्या नागरिकांचं पण मोलाचं सहकार्य झालं, जेणेकरून मोठी जीवितहानी टळली, कोणतीही जीवितहानी झाली नाही. त्याबद्दल मी सगळ्यांचा आभारी आहे. अग्निशामक दलाचाही आभारी आहे. 12 वाजता फायर स्टेशनला असं कॉल आला की मिरज आणि कुपवाड रोडला सिमेंट फॅक्टरीजवळ डंपरला आग लागली अशी वर्दी मिळताच ताबडतोब घटनास्थळी गाडी घेऊन आलो आणि सदर आगीवरती पाण्याचा मारा करून संपूर्ण आग विझवली आहे. आणि गाडीसोबत संतोष हाके व विक्रम कोरे हे होते.